कालच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण घटक क्रमांक 4 शहाजहान आणि औरंगजेब या घटकामधील किंवा या प्रकरणामधील नंबर अ चा पॉईंट म्हणजे औरंगजेबाची कारकीर्द आणि त्यांनी मिळवलेले विजय या सर्व बाबीची माहिती पॉईंट स्वरूपात एक एक पद्धतीने आपण पूर्णपणे माहिती पाहिली. तर आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण औरंगजेब काळातील किंवा औरंगजेबाच्या कालखंडात राजपूत विषयक धोरण कसे होते, म्हणजेच मुघल आणि राजपूत संबंध अकबराच्या काळात, जहागीरच्या काळात, शहाजहानच्या काळात कशा पद्धतीने होतं हे आपण वेळोवेळी त्या घटकामध्ये पाहत आलो. तशाच पद्धतीने राजपूत विषयक औरंगजेबाचं आणि राजपूतांचा संबंध कसा होता ही बाब आपल्याला या घटकामध्ये समजून घ्यायचं. तर औरंगजेबाचा कार्यकाळ समजून घेत असताना 1658 ते 1707 या कालखंडामध्ये या औरंगजेबाने तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम म्हणजेच इसवी सन 1659 ते इसवी सन 1679 या कालखंडामध्ये त्यांनी आपल्या कार्यकाळात 1659 ते 1679 या कालखंडामध्ये त्यांनी राजपूतांशी संबंध म्हणजे मैत्रीपूर्ण संबंध असे त्याचे राहिले आहेत. तर सर्वप्रथम आपण राजपूतांच्या आणि मुघलांच्या संबंधाबद्दल माहिती पाहत असताना राजपूत आणि मुघल संबंध हे मुघल घराण्याच्या अन्य बादशहाबरोबर संबंध हे राजपूतांशी आलेले आहेत. खऱ्या अर्थानं विचार केला तर बादशाह अकबर याच्या कालखंडामध्ये राजपूतांशी संबंध निर्माण झाले होते. अकबर यांनी जोधाबाई या राजपूत स्त्रीशी किंवा एका मुलीशी विवाह केला आणि राजपूत आणि मुघल संबंध तत्कालीन स्थितीमध्ये तेव्हापासून सुरुवात झाली. त्यानंतर जहागीरच्या कालखंडामध्ये सुद्धा हीच स्थिती म्हणजे राजपूत आणि मुघल संबंध चांगल्या पद्धतीचे होते. पण शहाजहानच्या कालखंडामध्ये काही प्रमाणात म्हणजेच तत्कालीन स्थितीमध्ये एक संबंध राजपूतांशी ठेवत असताना त्यांचे सुद्धा संबंध एक सलोख्याचे संबंध अनेक मुत्सद्दी राजकारणी त्यांच्या राजदरबारामध्ये होते. मग इसवी सन 1658 ते 58च्या कालखंडामध्ये जेव्हा शहाजहान नंतर उत्तराधिकाऱ्याचे युद्ध जिंकून बादशाह औरंगजेब हा राजसत्तेवर आल्यानंतर त्याने आपल्या राज्याची व्यवस्था पूर्णपणे सांभाळण्याचं काम केलं. तत्कालीन कालखंडामध्ये राजपूतांशी जी नीती होती ही एक मैत्रीपूर्ण संबंध औरंगजेबाने निर्माण केला होता. कारण राजपूत हे बऱ्याच कालखंडापासून मुघलांशी एकनिष्ठ असणारे, त्याचबरोबर जे उत्तराधिकाऱ्याचे युद्ध लागले होते तत्कालीन स्थितीमध्ये शहाजहानच्या कालखंडात, म्हणजे औरंगजेबाने आपल्या वडिलांकडून शहाजहानकडून जी सत्ता मिळवली त्यावेळेस जे युद्ध झाले, उत्तराधिकाऱ्यांशी युद्ध झाले, अशा स्थितीमध्ये या औरंगजेबाला त्या काळामध्ये बऱ्याच राजपूत सरदारांनी मदत केली होती. त्यामध्ये धर्मची जी लढाई आहे इसवी सन 1658 मध्ये झालेली, खजवाची लढाई इसवी सन 1659 मध्ये झालेली. या लढाईच्या वेळेस जसवंत सिंहाने औरंगजेबाला अशी प्रतिकूल साथ दिली होती, चांगल्या प्रकारची साथ दिली. आणि तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेब यांचं राजपुताविषयी एक सहकार्याचं जे भावना होती त्यानुसार त्यांनी राजपुतांना आपल्या बाजूने करून घेण्याचं काम केलं. यावरून समजतं की औरंगजेब यांच्याकडे जसं राजपुतांचा त्यांना सहकार्य होतं, तसंच तत्कालीन स्थितीमध्ये
औरंगजेबाबरोबरच त्याचा बंधू दारा शिकोह यांच्या सोबत सुद्धा एक चांगले संबंध म्हणजे राजपुतांचे होते. तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाच्या कालखंडाचा विचार करता शहाजहानच्या पूर्ण शासन काळात राजपूत सरदार यांना 7,000पर्यंत मनसब मिळालेलं नव्हतं. पण औरंगजेबाच्या कालखंडामध्ये जयसिंह असेल, जसवंत सिंह असेल, त्यांना 7,000पर्यंत मनसबदार पद मिळालं होतं. म्हणून औरंगजेब आणि शहाजहान यांच्या काळाचा विचार करता औरंगजेबाने तत्कालीन स्थितीमध्ये इसवी सन 1659 ते 1679 या कालखंडामध्ये राजपुतांना मानाचं स्थान दिलं, त्यांना राजदरबारामध्ये चांगले पद दिलं, त्याचबरोबर त्यांच्याकडे योग्य तो अधिकार दिला. सामुलगडची जी लढाई झाली होती इसवी सन 1658 त्यावेळेस या औरंगजेबाला जवळपास 22 सरदारांचं समर्थन मिळालं होतं. त्याचप्रमाणे त्यांच्या भावाला सुद्धा राजपुतांचं सहकार्य मिळालं होतं. पण औरंगजेबाने आपल्या कूटनीतीचा वापर करून सर्व सैन्य आपल्या बाजूने घेऊन शहाजहानची म्हणजे आपल्या वडिलांकडून पूर्ण सत्ता मिळवली. त्यावेळेस राजपुतांचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं होतं. औरंगजेबाच्या कालखंडामध्ये पहिल्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये राजपूत मनसबदाराची संख्या 14 एवढी होती. तर शहाजहानच्या कालखंडामध्ये ही कुल संख्या मनसबदाराची संख्या ही 16पर्यंत होती. म्हणजे राजपूत मनसबदाराची संख्या ही काही प्रमाणात घटलेली होती, पण त्याचं कारण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने होतं. त्याने आपल्या विशेष अशा कर्तबगार सेनापतीला त्या ठिकाणी नेमलं होतं. त्यानंतर इसवी सन 1679 नंतर किंवा 79मध्ये औरंगजेबाने स्वतःला मुस्लिम किंवा इस्लाम कट्टर शासक हे दाखवून देण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी त्यांनी हिंदूंना हिंदूबद्दल कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली. औरंगजेबाच्या शासन काळात म्हणजे 20 वर्षाच्या कालखंडानंतर एक पद्धत आली की औरंगजेबाने इसवी सन 1679 जजिया नावाचा कर होता, तो कर लावण्यास प्रारंभ केला 1679 मग हा कर तत्कालीन स्थितीमध्ये जे गैर हिंदू आहेत म्हणजे हिंदू नसलेल्या व्यक्तीवर लावलेला कर होता. हे कर लावून त्यांनी मुस्लिमांच्या भावना किंवा जे आपलं साम्राज्य आहे हे इस्लाम शासकांचं राज्य आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यास त्यांनी प्रारंभ केला होता. म्हणजे सर्वप्रथम जो शासक म्हणजे औरंगजेब राजपुताविषयी सहकार्याचं मैत्रीपूर्ण संबंध ठेवणारा शासक म्हणून ओळखला जात होता. त्याच्या ध्येय धोरणात बदल होत गेले आणि 1679 त्यांनी जजिया कर तर लावलाच, त्याचबरोबर तत्कालीन स्थितीमुळे जे उमरा वर्ग होता, जे सरदार वर्ग म्हणून होता, या वर्गामध्ये तत्कालीन स्थितीमध्ये जे काही शासक जे राजपूत शासक होते त्याच्याबरोबरच जे काही दुसरे मराठा शासक असतील किंवा अन्य जाती धर्मातील जे सरदार असतील यांची सुद्धा नेमणूक आपल्या शासन व्यवस्थेमध्ये त्यांनी करून घेतली. आता औरंगजेबाचं राजपूत संबंधाविषयी पुढे माहिती घेत असताना शहाजहानच्या कालखंडामध्ये हिंदूची मनसबदारची पद्धत ही जवळपास मनसबदार 24% होती. तर औरंगजेबाच्या कालखंडामध्ये पुढे वाढली गेली आणि तीच वाढून जवळपास 33% हे प्रमाण वाढलं गेलं. म्हणजे यावरून असं समजतं की औरंगजेबाने हिंदू धर्मातील सर्व सरदारांना योग्य असं मानाचं पद दिलं,
पण तो इस्लाम कट्टरपंथी असल्यामुळे त्यांच्याबद्दल त्याला हिंदू धर्माविषयी सहानुभूती नव्हती आणि त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाने आपल्या प्रथम शासन काळात म्हणजेच पहिल्या टप्प्यामध्ये इसवी सन 1659 ते 1679च्या कालखंडामध्ये राजपुतांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, त्यांना योग्य मानाचं पद दिलं. त्याचबरोबर ते एक घनिष्ठ संबंध तत्कालीन स्थितीमध्ये राजसिंह या मुघल सरदाराशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. औरंगजेब याला जे उत्तराधिकाराचं युद्ध होतं त्यावेळेस त्यांनी सहकार्य सुद्धा केलं होतं. आणि मेवाड आणि मारवाड हे दोन जे काही राजपूतकालीन राजवंश किंवा राजघराणे होते, हे राजघराणे तत्कालीन स्थितीमध्ये एक प्रमुख राजघराणे म्हणून ओळखले जात होते. औरंगजेबाने आपल्या साम्राज्य विस्ताराच्या नीतीमध्ये उत्तरेमध्ये जे काही विद्रोह असतील, बंड असतील ते मोडीत काढले. त्यावेळेस राजपूत सरदार सामंतांची मदत घेतली. त्याचबरोबर जे काही मोहिमा आखल्या, या मोहिमामध्ये सुद्धा राजपूत सरदारांचं त्यांनी योगदान त्या ठिकाणी घेतलं होतं. मग पुढे जाऊन तत्कालीन स्थितीमध्ये राजपुतांच्या ज्या काही नीतीबद्दल जे काही औरंगजेबाची नीती ही बदलण्याचं कारण म्हणजे त्या काळामध्ये जे काही मारवाड आणि मेवाड हे दोन राजपुतांचे जे राजघराणे होते, हे राजस्थानमधले प्रमुख असे राजघराणे म्हणून ओळखले जात होते आणि त्यांना मानाचं स्थान सुद्धा होतं. त्याचबरोबर अजमेर, रणथंबोर हे सर्व ठिकाण हे मुघल शासकाच्या अंतर्गत यावे यासाठी म्हणून प्रयत्न औरंगजेबाने करायला सुरुवात केली. जो मारवाड आणि मेवाडचा प्रदेश होता, या प्रदेशामध्ये औरंगजेबाने आपल्या सैन्य नीतीचा वापर करून त्या ठिकाणी सत्ता प्रस्थापित करता येत नव्हती, कारण हेच शासक मुघलांच्या राजदरबारामध्ये म्हणजेच औरंगजेबाच्या राजदरबारामध्ये एक घनिष्ठ संबंध निर्माण करून किंवा त्याला फार पूर्वीपासून म्हणजे सम्राट जो बादशाह अकबर आहे ह्याच्या कालखंडापासून, त्याच्यानंतर जहागीरच्या कालखंडात, त्यानंतर शहाजहानच्या कालखंडात आणि औरंगजेबाच्या कालखंडात एक एकनिष्ठ सेवा करण्याचं काम काही अन्य मारवाड शासकांनी म्हणजे अन्य राजपूत शासकांनी केला होता. पण जे मेवाडचे महाराणा प्रताप यांचं मेवाडचं जे काही राजघराणे होतं, हे मुघलांना कधीही ते त्यांचं मांडलिकत्व स्वीकारलं नाही किंवा त्यांच्यापुढे झुकले नाहीत. त्यामुळं अकबराच्या कालखंडापासून जी हल्दीघाटीची लढाई झाली होती, त्या लढाईमध्ये सुद्धा महाराणा प्रतापाने स्वतः युद्ध मोहिमेतून माघार घेऊन म्हणजेच शेवटपर्यंत ते लढत राहिले. पुन्हा गनिमी काव्याने म्हणजे छापामार पद्धतीने गनिमी काव्याने मुघलाविरुद्ध लढत राहिले. त्यामुळं अकबराच्या काळात महाराणा प्रतापाने स्वतःचं अस्तित्व राखलं. त्याच्यानंतर जहागीरच्या काळात बी तसंच झालं. पुढे शहाजहानच्या काळात आणि शेवटी औरंगजेबाच्या कालखंडामध्ये सुद्धा जे मेवाडचं राज्य होतं त्याला मिळवता आलं. व शेवटी जे राहिलेले सरदार सामंत होते म्हणजेच जसवंत सिंह, जो काही तत्कालीन स्थितीमध्ये असा त्या काळामधला एक प्रतिष्ठित आणि मुघल दरबारात त्याचं मानाचं स्थान असणारा शासक म्हणून म्हणजे राजपूत सरदार म्हणून उदयास आला होता. त्याच्या मृत्यूनंतर एक वेगळं राजकारण निर्माण व्हायला सुरुवात झालं आणि जसवंत सिंहाच्या मृत्यूनंतर जे मारवाडची गादीची परंपरा आहे किंवा राजदरबारामधला कोणाला पुढचा राणा म्हणून महाराणा म्हणून बसवायचा किंवा राणा म्हणून किंवा राजा म्हणून बसवायचा, यामध्ये औरंगजेबाने त्या ठिकाणच्या जनता असेल
किंवा मारवाडच्या शासकांची कौटुंबिक जे काय स्थिती असेल, कुटुंबातले व्यक्ती असतील, यांचे काय विचार लक्षात घेतले नाही, त्याचबरोबर त्यांच्या भावना असतील त्या लक्षात घेतल्या नाही. आणि राजपूतांच्या ज्या काही उत्तराधिकाऱ्याची लढाई असेल किंवा उत्तराधिकाऱ्याची जी काही हालचाल असेल आणि यामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. त्यामुळं मेवाड असेल, मारवाड असेल, अशा राजघराण्यातील राजपूतांच्या जे काही पारंपरिक आलेले रीतिरिवाज, त्याचबरोबर वंशपरंपरागत गादीचा हक्क, यामध्ये मुघलांनी हस्तक्षेप केल्यामुळे अन्य लोक असतील, त्यामध्ये मारवाडचे असतील किंवा मेवाडचे लोक असतील, यांनी मुघलांना विरोध करायला सुरुवात केली. पुढे त्याचाच परिणाम म्हणजे मुघल आणि राजपूत यांच्यामध्ये विरोधाची भावना तत्कालीन स्थितीमध्ये होण्यास प्रारंभ झाला. आणि तोच परिणाम म्हणजे राजपूताविषयीची औरंगजेबाची जी नीती होती, इसवी सन 1659 ते 1679च्या कालखंडामध्ये ती स्थिती राहिलेली नाही. पुढे साम्राज्य विस्ताराच्या भूमिकेतून त्यांनी सर्व संस्थानिक किंवा छोटे मोठे राजे असतील, त्यांना आपल्या मुघलांच्या आधिपत्याखाली आणण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि पुढे हाच परिणाम म्हणजे तत्कालीन स्थितीमध्ये औरंगजेबाला राजपुताविरोधात जी मोहीम आखावी लागली, त्यामध्ये राजपुतांनी शेवटपर्यंत या औरंगजेबाविरुद्ध लढा देण्याचं काम केलं. हा लढा म्हणजे सर्वप्रथम जी या शासकाने म्हणजेच औरंगजेबाने एक मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले, पुढे त्याची विरोधाची पार्श्वभूमी निर्माण झाली आणि शेवटी या नीतीचा परिणाम म्हणजेच मुघलाविरुद्ध राजपूतांची एक वेगळी संघटन निर्माण व्हायला लागलं. प्रत्येक शासक हे आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांचा विरोध करण्यास तत्पर होऊ लागला. म्हणजे ही होती औरंगजेबाच्या कालखंडात इसवी सन 1659 ते 1679च्या कालखंडामध्ये, म्हणजेच जो 20 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी तत्कालीन स्थितीमध्ये सर्वप्रथम मैत्रीपूर्ण संबंध ठेवले, पण त्याच्यामध्ये पुढे बदल होत गेले. आणि हेच बदल म्हणजे औरंगजेबाच्या कारकिर्दीत, म्हणजेच राजस्थान, गुजरात या उत्तरेतला जो भाग आहे, तो भाग मिळून घेण्यासाठी त्याला खूप प्रयत्न करावे लागले आणि यांच्या राजकीय स्थितीमध्ये त्यांना सहभाग घ्यावा लागला. ही आत्तापर्यंतची जी माहिती होती ती आपण बघितली, ती औरंगजेबाच्या कालखंडातील, म्हणजेच इसवी सन 1659 ते 1679च्या कालखंडात, जे प्रथम 20 वर्षाच्या कालखंडात त्यांनी आपल्या साम्राज्य विस्ताराच्या वेळेस बऱ्याच सरदारांना, सामंतांना, त्यामध्ये जयसिंह असेल, जसवंतसिंह असतील, त्यांना मानाचं मनसबदार पद दिलं. त्याचबरोबर अनेक मनसबदारी दिली. हिंदू शासकांना आपल्या सेवेमध्ये समाविष्ट करून घेतलं. पण इसवी सन 1679 नंतर राजपुताप्रती असणारी जी सहानुभूती, यामध्ये परिवर्तन घडून यायला लागलं. आणि ते परिवर्तन कशा पद्धतीने किंवा कोणत्या कारणानं घडत गेलं, याची माहिती आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पूर्णपणे माहिती पाहणार आहोत.